श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज हा शेजारचा समर्थ आमच्या घरी आला होता. खूप गोंडस आणि मस्तीखोर आहे. कसा नवरी बनून नाचत होता आणि आम्हाला हसवत होता. आज बाहेर एक कागदोपत्री काम होतं. सगळं ऑनलाईन झालंय म्हणून आता जास्त वेळ ताटकळत बसायला लागत नाही. पण ज्याचं काम आहे तो माणूस तिथे स्वतः लागतो. दादांचा थंब पाहिजे होता म्हणून दादा कामावरून गेट पास घेऊन घरी आले होते आणि आमच्या ताई त्यांची ॲक्टिंग करत होत्या. आरूच्या बाबांना तर या कामाचा खूप तिटकारा आहे. खूप वैतागतात ते. मग तिथलं काम आवरून आम्ही निघालो. दादांच्या गाडीत पेट्रोल संपलं होतं म्हणून दादा आरूच्या बाबांची गाडी घेऊन गेले. गावाच्या बाहेर पेट्रोल पंप आहे आणि आरूचे बाबा आम्हाला घरी सोडायच्या ऐवजी पेट्रोल घालायला घेऊन गेले. म्हणून आम्हाला हसू आवरत नव्हतं. चला पेट्रोल टाकून येऊ. पेट्रोल टाकायला तिघे जण. आरूच्या बाबांना नुसतं आयुष्यात मजा पाहिजे. दुपारी थोडं दळप निवडून घेतलं. दुकानातून आई येऊन बसल्या होत्या. आम्ही तिघी थोड्या गप्पा मारत बसलो. आम्ही आणि आमचं बोलणं कधीच संपत नाही. तोपर्यंत प्यायचं पाणी सुटलं होतं. ते थोडं घराच्या पुढून आणावं लागतं. आधीच्या बायका किती लांबून पाणी आणायच्या याचंच खरंच आश्चर्य वाटतं. गव्हाचा साठपा असल्यामुळे त्यात मुशीकिडे झाले होते म्हणून ते स्वच्छ करून घेतलं. तिथून संध्याकाळी मिरच्या आणायला निघालो. वर्षभर चटणी पुरायची म्हटल्यावर आम्ही एकदमच चटणी करतो. आमच्या गावच्या शेजारी मिरचीचं दुकान आहे. तिथे छान, उत्तम आणि कमी रेटमध्ये मिरच्या मिळतात. इथल्या मावशीसुद्धा खूप छान आहेत. आम्ही कधीही गेलो तर नेहमी चहाचा आग्रह धरतात. आम्ही मिरच्या मसाले तिथलेच घेतो. सगळं एकाच ठिकाणी मिळतं त्यामुळे खूप त्रास वाचतो. सगळं पिशवीमध्ये भरलं आणि निघालो घरी. मिरच्या तर आणल्या पण खरी कसरत तर आता सुरू होणार. मिरच्या वाळवायच्या, मसाले नीट करायचे, खूप काम असतं चटणी करायला. पण विकतच्या चटणीपेक्षा घरी केलेली चटणी कधीही छान आणि चांगली पुरते. तुम्ही चटणी विकत आणता की घरी करता हे नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.